नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची हप्त्याची तारीख जाहीर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आता नेमकी कोणत्या तारखेला येऊ शकतो अशी शक्यता आहे, याच तारखेला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर एकंदरीत मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब पण करू शकता. नमो शेतकरी योजनेची जी तारीख आहे हप्त्याची, ती कोणत्या तारखेला मिळण्याची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आता या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आधार संलग्न बँकेमध्ये हप्ता येत असतो. सर्वांना माहिती आहे, आधार कार्डला जर बँक लिंक असेल तर नक्कीच हप्ता हा येत असतो, पण आधार कार्डला बँक लिंक नसेल तर हप्ता मिळत नसतो. तर एकंदरीत आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीस आपल्याला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईट आपल्या सर्वांना माहिती असेल. आधार कार्डची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यालाच आपल्याला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याला भेट द्या. तिथं लॉग इन करू शकता आणि लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला जे आधार सेडिंग स्टेटस आहे, हे आधार सेडिंग स्टेटस आपल्याला बघायचं आहे. ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह असेल तर काही अडचण नाही. जी बँक आहे तिचं नाव तुम्हाला दिसेल, जसं की पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, SBI, कोटक महिंद्रा, जी काही बँक लिंक असेल तिथे तुम्हाला शो होईल आणि त्याच बँकेमध्ये हे हप्ता म्हणजे हे हप्ता त्याच बँकेमध्ये हे पैसे या हप्त्याचे जाणार आहेत. तर एकंदरीत या हप्त्याची तारीख कोणती आहे या संदर्भात आपण माहिती घेऊ. पुन्हा सुद्धा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला आपण आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर दुसरं म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण नवनवीन प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते टाकत असतो. तर मित्रांनो, ही तारीख जी आहे ती 15 ऑगस्टला मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट जे आहे ही तारीख एक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 ऑगस्ट आणि ही एक तारीख जी आहे ती 15 ऑगस्ट आहे आणि अशा पद्धतीने 15 ऑगस्टला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मिळेलच असं नाही, पण एक शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद. जय शिवराय.